केमिकल, पाण्यात वास न येणारा शॅम्पू, डिटर्जंट मिसळून हुबेहूब पांढरं शुभ्र दूध तयार करायचं आणि हेच बनावट दूध नामांकित डेअरींना विकून तुमच्या आमच्यापर्यंत पाठवण्याचा काही लोकांचा सर्रास धंदा झालाय. पण IAS तुकाराम मुंढेंच्या येण्यानं सगळीकडे धाडी पडायला लागल्या आणि त्यातीलच एक धाड म्हणजे पुण्यातल्या आंबेगाव मंचर परिसरामध्ये. इथून जवळपास 10 जणांना अटक करण्यात आली आणि हा आकडा नंतर 24 वर गेला. इथे फक्त भेसळयुक्त दूधच नसतं तर याचं कनेक्शन थेट राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी असल्याचं बोललं जात आहे. या रॅकेटचा सूत्रधार असणाऱ्या सुशांत हिंगेचा दिलीप वळसे पाटलांशी काय संबंध आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तुकाराम मुंढेंनी FDA ची सूत्र हाती घेतली आणि राज्यभरात जोरदार कारवाया सुरू झाल्या. आंबेगाव मंचर परिसरातील या भेसळखोरांच्या रॅकेटचं पुणे, अहमदनगर, जालनापर्यंत कनेक्शन होतं. आधी ही टोळी दुधामध्ये फक्त पाणी मिसळत होते, पण त्यानंतर यामध्ये घातक रसायनं म्हणजेच केमिकल, शॅम्पू, डिटर्जंट मिसळून भेसळयुक्त दूध तयार करू लागले. हे नकली दूध स्थानिक संकलन केंद्रावरती पोहोचवलं जायचं आणि त्यानंतर तिथून नामांकित डेअरीच्या ब्रँडेड पॅकेटमधून आपल्यापर्यंत विकलं जात होतं. तर आता प्रश्न हा आहे की अगदी हुबेहूब हे नैसर्गिक दुधाप्रमाणे कसं दिसतं? तर दुधाला नैसर्गिक फेस येण्यासाठी विविध केमिकल मिसळले जातात. ही फक्त भेसळ नाहीये तर आपल्या जीवाशी हा खेळ सुरू आहे. FDAनं टाकलेल्या धाडीमध्ये या सगळ्याचा मास्टर माइंड सुशांत हिंगे असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालं. तपासामध्ये हेही उघड झालं की सुशांतनं दूध भेसळ करण्याचे साहित्य इतर 10 ठिकाणी विकलं होतं. हा जो सुशांत हिंगे आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आंबेगाव तालुका अध्यक्ष, पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विष्णू हिंगे यांचा सख्या पुतणा. विष्णू हिंगे हे केवळ एक साधे स्थानिक नेते नाहीत तर ते माजी गृहमंत्री आणि विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांचे अतिशय खंदे समर्थक आणि राईट हँड समजले जातात. विशेष म्हणजे ज्या कुटुंबातील तरुण दुधाच्या भेसळीचा रॅकेट चालवत होता त्याच कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणजे विष्णू हिंगे. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या घरातून भेसळीचं रॅकेट सुरू असल्याचं कुणाच्या लक्षात आलं नसेल का? याच प्रश्नावरून विरोधकांनी दिलीप वळसे पाटलांना घेरलं. या सगळ्या प्रकरणानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सोशल मीडियावरती आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझा किंवा माझ्या कार्यालयाचा या भेसळ प्रकरणाशी काडी मात्र संबंध नाही. जर कोणी याच्याशी माझा संबंध सिद्ध केला तर मी एका मिनिटामध्ये सार्वजनिक आणि राजकीय जीवनातून निवृत्त होईन. माझी बदनामी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी असंही त्यांनी म्हटलंय. कायदेशीरदृष्ट्या वळसे पाटलांचा या भेसळ प्रकरणामध्ये सहभाग नसेलही. तपास यंत्रणा त्याबाबत तपास करत आहेतच. पण इतक्या मोठ्या नेत्याचं या रॅकेटवरती लक्ष न जाणं हे काही पचनी पडत नाहीये. कारण एखाद्यावरती राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतकं मोठं रॅकेट कुणी कसं चालवू शकतं हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. बाकी तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.